आता ना प्रत्येक गावोगावी उरूस चालू आहेत, वेगवेगळ्या ठिकाणच्या जत्रा चालू आहेत देवाच्या। तर माझ्या माहेरचा म्हणजे घोरपडी गावाचा देखील नुकताच उरूस झाला आणि आता अजून एक माझ्या उरसाला जाण्याचा योग आला, तो म्हणजे माझे जे मावस मामा आहेत ना, तर पुण्यामध्येच वरकाळवाडी म्हणून एक गाव आहे, तिथे ते राहतात आणि त्यांच्या इकडे मस्त असा पेराचा उरूस असतो आणि छान असं मटणाचं जेवण होतं। आता जे कोणी नॉनव्हेज लवर आहेत त्यांना माहिती आहे की चुलीवरचं मटण भाकरी काय लागते, आहा हा। आणि जे कोणी व्हेजिटेरियन आहे, सॉरी त्यांना मी हे काही सांगू शकत नाही, परंतु हो मला ना चुलीवरचं मटण भाकरी खूप आवडते आणि इथे खास मी त्या जेवणासाठी मी गेले होते। बाळ लहान आहे त्याच्यामुळे मी त्याला शक्यतो कोणाकडे अजून घेऊन नाही जात, परंतु इथे मला जायचं होतं कारण बऱ्याच दिवसानंतर मला चुलीवरची मटण भाकरी खायची होती आणि मामाने आवर्जून बोलवलं होतं, त्याच्यामुळे तर जायचंच होतं। कारण मागच्या वेळेला देखील त्याच्या मुलाच्या लग्नाचं पूजा वगैरे होती, त्याला देखील मी बाळ लहान होतं म्हणून गेले नाही, लग्नाला देखील गेले नाही। त्याच्यामुळे मग मी आता ठरवलं की आता उरसाचं आमंत्रण आलेलं आहे तर जाऊन येऊयात। तर इतकं मस्त मामीनी आमच्या चुलीवर मटण आणि भाकरी केली होती। मामी तुमचा व्हिडिओ काढते मस्त चुलीवरचं मटण, चुलीवरच्या भाकऱ्या आम्हाला कुठले मिळतात खायला, नाही ना आता तिथं कसं काय तुमचं सगळं बेडवरून पडला त्या दिवशी, ते जिथं ते गाल लाल झालं होतं तिथंच त्याला लागलं परत। तुझ्या मोबाईलला येतात ना व्हिडिओ, येतात ना? आली 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 माझ्याकडे येतो 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 नाही हे घे ना हे घे ना, चल डॅडाजवळ चल, डॅडाजवळ चल, चल डॅडाजवळ चल, डॅडाजवळ। हा जो एरिया आहे ना जिथे हे मामा राहतात तो थोडासा आउटसाइड एरिया आहे, म्हणजे शेती भाग आहे तिथे, त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असेल सुरुवातीच्या क्लिपमध्ये घराच्या आजूबाजूला भरपूर असा अंधार होता आणि आम्ही जेव्हा तिथे गेलो ना तेव्हा बऱ्याच वेळ ना अशा आकाशातल्या चांदण्या बघत बसलो, कारण आपण शहरी भागात राहतो, आकाशातल्या चांदण्या देखील आपल्या नशिबात नाही व्यवस्थित बघणं। तर अशा ठिकाणी गेलो ना आपण आउटसाइड एरियामध्ये शेती भागामध्ये, तर इतकं छान वाटतं ना रात्रीचं खरंच। आणि म्हणजे मला इतकं रिलॅक्स फील झालं ना, इतक्या दिवसानंतर मी अशी म्हणजे थोडीशी आउटसाइड एरियामध्ये मी गेले होते आणि छान असं चुलीवरचं जेवण खाल्लं, म्हणजे असं खेडेगावात आल्यासारखं मला थोडंसं फील आलं। भले आता हे काही खेडेगाव राहिलेलं नाहीये, परंतु तरी पण ना माझ्या ह्या मामा मामींनी तो थोडासा खेडेगावचा बाज जपलेला आहे, त्याच्यामुळे खूप छान वाटलं आणि मामा मामी खरंच थँक्यू। आणि ह्यांच्या घरी जो मटण भाकरी खाण्याचा योग आला आणि त्याचसोबत त्यांच्या शेतात पिकलेला इंद्रायणीचा भात, आहा हा स्वर्गसुख आहे, त्याच्याबरोबर मस्त मटणाचा रस्सा। सुरुवातीपासून आहे ना मी म्हणजे ऐकत आलेली आहे की पुण्यामध्ये ज्या ठिकाणी आमच्या अशा ग्रामीण साईडला जिथे जिथे अशा उरूस आणि जत्रा असतात ना, एक वेळेला गोडाच्या जेवणाला अजिबात पाहुण्यांची गर्दी होणार नाही, परंतु जिथं बकरं पडतं ना तिथे मात्र नक्की हमखास मटण खायला लोकांची गर्दी असते। तर असो प्रत्येकाच्या आवडीनिवडीवर अवलंबून आहे, आम्ही तर नॉनव्हेज लवर आहे, तुमच्या बाबतीत काय मला नक्की कमेंट करून कळवा। कसे आहात सगळे? आपल्या सीमा झेंडे ब्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आता चाललो आहोत आम्ही थोडस बाहेर म्हणजे कुठं चाललोय सानवी? अक्वारियमला, संभाजी गार्डन मध्ये। तर पुण्यामध्ये आमचं एक अक्वारियम आहे, सानवीला खूप दिवस झालं जायचं आहे आणि आता तिला सुट्ट्या लागलेल्या आहेत, तर तिचं चाललंय की मम्मा सुट्टीमध्ये मला कुठंच नेत नाही, तर त्याच्यामुळे आज वेळात वेळ काढून आम्ही चाललोय अक्वारियमला। संध्याकाळचे वाजलेले आहेत 5:15 वाजले जवळजवळ 5:16 वाजले। हा तर चला आमच्या बरोबर आज पुण्यातलं ॲक्वेरियम बघूयात। वन डे ट्रिप साठी खूप छान आहे लहान मुलांना, तर चला आपण ॲक्वेरियम बघूयात। आमचा अगस्त्य पण असं छान नटून थटून निघालेला आहे ॲक्वेरियम बघायला। मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है, मछली जल की रानी है, जीवन उसका पाणी है। केवढं टक्कर मारतोय मग, आणि सानवी आणि अगस्त्य मॅचिंग झाली, मॅचिंग दाखव। ओ ब्ल्यू ब्ल्यू, अरे पण ॲक्वेरियम साठी ब्ल्यू ब्ल्यू घातले का तुम्ही दोघांनी? पण खूप मारतोय, कसला मारतोय बघायचं। चलो जाएंगे। अगं पुण्याचं केलंय सांनी, एक सिंहगड आहे पुण्याचा शॉर्ट नकाशा आहे हा, कळलं का? पुण्यामध्ये आपले स्पेशल काय काय आहे ना, ते की सिंहगड आहे,
त्याच्यानंतर सिंहगडवर टॉवर आहे ना मोठा लाईटचा, ते तिकडून लाईट प्रोव्हाइड होते आपल्याला. त्याच्यानंतर आपले हे पूर्ण पुण्याचं स्तंभ, तिथं ते आपला अशोक स्तंभ, घोरपडीची एरिया आहे ती, अशोक स्तंभ वगैरे तर हां घोरपडीमध्ये आपल्या. आणि हे इथलं आपलं पुण्यातलं देऊळ वगैरे, हे सगळं पुण्यातले जे स्पेशल गोष्टी आहेत ना त्या दाखवलेल्या आहेत. हां हे सगळे आता इथं त्यांनी खरं ना त्याचं बोर्ड लावायला पाहिजे होतं काय. सानवीला आहे ना आमच्या फिरायला खूप म्हणजे खूप आवडतं. तिला रोज म्हटलं ना तरी ती फिरायला जाईल, इतकं तिला फिरायला आवडतं. आणि आता तर तिला सुट्ट्या चालू आहेत, वार्षिक परीक्षा तिची संपली आहे, रिझल्ट लागलेला आहे. त्याच्यामुळे तर तिला म्हणजे अशी ती वाटच बघत असते की कुठं जायचंय का फिरायला, कोण जाते का फिरायला, मी त्यांच्यासोबत जाऊ का. तर असं तिचं चालू असतं. तर मग मी म्हटलं जाऊ दे, कारण बाळामुळे ना आता गेले 1-2 वर्ष मी कुठेच बाहेर पडलेली नाहीये आणि माझ्यामुळे बिचारीला सुद्धा फिरायला मिळत नाही. त्याच्यामुळे म्हटलं की ठीक आहे आता जाऊ दे, तिला आता सुट्ट्या चालू आहेत तर तिला आपण कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जाऊ. मग एकदम डोक्यात क्लिक झालं की हां आपण एक थोडं छोटेसे असं गार्डनला छोटीशी सहल काढूया. आणि आमच्या पुण्यामध्ये संभाजी गार्डन आहे जे FC रोडला, तिथे ना छान असं ॲक्वेरियम आहे आणि खूप छान असे वेगवेगळ्या प्रकारचे मासे तिथे ठेवलेले आहे. आणि अगस्त्याला पण आहे ना असे मासे वगैरे बघायला खूप आवडतात. आणि लहान मुलं आहे म्हटल्यानंतर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी आवडणारच. आणि पर्सनली मला आहे ना इतकं आवडतं ना फिश टँक आणि मासे, म्हणजे खूप मला सुरुवातीपासून हौस आहे. पण अजूनपर्यंत मला ते घेणं आणि असं म्हणजे मासे पाळणं झालं नाही. एकदा आम्ही ठेवले होते मासे घरामध्ये, पण ते काही असे टिकले नाहीत. माझ्या मम्मीकडे असताना मी असं छोट्याशा पॉटमध्ये ते मासे पाळले होते, परंतु त्यांची काळजी कशी घ्यायची याच्याबद्दल मला काहीच नॉलेज नव्हतं त्यावेळेला. परंतु आता म्हणजे मला खूप म्हणजे खूप हौस आहे. बघूयात आता माझ्या ह्या घरामध्ये जेव्हा मी काही फर्निचरचं वगैरे काम माझं पूर्ण होईल ना त्यावेळेला मला मासे हे आणायचे आहेत. आणि माझ्या दोन्ही मुलांना खूप आवडतात. तर आता ऑफिसचं काम चालू झालेलं आहे, त्याच्यामुळे ऑफकोर्स सोमवार ते शुक्रवार अजिबात मुलांसाठी बाहेर कुठं नेण्यासाठी वगैरे म्हणा वेळच मिळणार नाहीये. त्याच्यामुळे ठीक आहे, येणारा प्रत्येक शनिवार रविवार, प्रत्येक जरी नाही तर पण एक 15 दिवसातून एकदा, महिन्यातून एकदा का होईना त्यांना जवळपासचे कुठले तरी ठिकाणं दाखवून आणलं ना की त्यांना पण जरा थोडंसं बरं वाटतं, चेंज वाटतं. आणि कुठेतरी असं नेल्यामुळे त्यांच्या पण ज्ञानात भर पडते. आणि एक अनुभव बाहेरचा तो पण एक महत्त्वाचा आहे. नुसतं घरामध्ये आपण त्यांना कोंडून ठेवून आणि फक्त मोबाईल देऊन आणि TV देऊन ह्याचा पण काही फायदा नाही आहे. बाहेर पण मुलांनी पडलं पाहिजे. आणि आता ना अगस्त्याला देखील हळूहळू सवय लावतोय आम्ही की त्याला देखील बाहेरचं थोडंसं म्हणजे बाहेर गेलं की तो थोडासा नवीन ठिकाणी गेल्यावर जरा थोडासा रडायचं सुरुवातीला. आता हळूहळू त्याला ना सवय व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे ना मी त्याला आता बाहेर काढणार आहे घराच्या, कारण आता तो लवकरच 1 वर्ष पूर्ण होणार आहे, अजून 2 महिने आहेत, अवकाश आहे. परंतु त्याला हळूहळू बाहेर काढायचं म्हणजे त्याला बाहेरच्या जगाची देखील ओळख होईल. आत्ता तर त्याला सध्या मला घरात वेळ देणं आणि त्याला सांभाळणं ही खूप मोठी तारेवरची कसरत आहे. आणि ती तारेवरची कसरत करता करता माझ्या लाईफमध्ये आत्ता काय नक्की प्रॉब्लेम चालू आहे ना हे तुम्हाला ना ह्या व्हिडिओसोबत अजून एक व्हिडिओ मी पाठवत आहे, त्याच्यामध्ये कळेल. म्हणजे सध्या अशी परिस्थिती आहे ना की काम मी करू का नको करू हा इतक्या मी द्विधा मनस्थितीमध्ये आत्ता आहे. कारण ज्यांच्या भरोशावर मी कामाला सुरुवात केलेली आहे त्याच मला धोका देत आहे. त्याच्यामुळे कुठेतरी आहे ना सध्या माझं मन जरा अस्वस्थ आहे. परंतु हो, मी ह्या परिस्थितीवर देखील मात करून पुढे जाणार आहे. आणि ती काय परिस्थिती आलेली आहे ना तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल, तेव्हा तो व्हिडिओ तुम्ही नक्की जरूर बघा. तर असं आपल्या लाईफमध्ये असे चढउतार येत राहतात आणि आपल्याला त्या चढउतारांना सामोरे जाऊनच पुढे जायचं आहे. कारण एखाद्या गोष्टीचं आपण ध्येय बाळगलेलं आहे ना, तर ते ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यांना पार करत करत पुढे जाण्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजे, या मताची तरी मी आहे. भले त्याच्यात आपल्याला पुढे जाऊन यश मिळो नाही मिळो हे सगळे देवाच्या हातात आहे आणि आपल्या नशिबाच्या हातात आहे, परंतु प्रयत्न करणं हे आपल्या हातामध्ये आहे. तर सध्या मी आत्ता अशाच परिस्थितीमधून जात आहे आणि इकडे आड आणि तिकडं विहीर अशी आता माझी सध्या परिस्थिती चालू म्हणजे आहे. कारण ना माझं बाळ हे माझ्यासाठी अगदी माझ्या तळहाताच्या फोडाप्रमाणे म्हणजे आहे माझं बाळ, आणि त्याला जपणं इतकं महत्त्वाचं आहे मला. आणि त्याचसोबत आहे ना माझं जे करिअर आहे ते देखील मला आत्ता सध्या जपायचं आहे, कारण मला गरज आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी बॅलन्स करताना माझा आत्ता सध्या खूप नाकीनऊ येत आहे. आणि ते काय प्रॉब्लेम आहे ना मी तुमच्याशी त्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. तेव्हा आहे ना प्रत्येक मैत्रिणींनी नक्की तो व्हिडिओ बघा आणि त्याच्यात मी कशा पद्धतीने परिस्थितीला सामोरे जात आहे ना ते देखील तुम्ही नक्की बघा. कारण खरंच एका स्त्रीला आहे ना किती पण ती शिकू दे, मोठी होऊ दे, चूलमूल हे काही चुकणारं नाहीये. आणि ते चूलमूल करता करताच आपल्याला आपलं म्हणतात ना की आपलं स्वतःचं करिअर हे पुढं घडवावं लागतं, किंवा आपलं स्वतःचं एक
आई पण आपल्याला शोधावं लागतं, आपल्या बाई पण आपल्याला शोधावं लागतं. तर असो, अशा प्रकारे बघूयात आता कसं पुढे मी परिस्थितीवर मात करते. माझं मलाच माहिती नाही अजून काय होणार आहे पुढे ते, परंतु हो, मी नक्की याच्यातून देखील मार्ग काढेल. फक्त ना मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या सोबत राहा. तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. तुमचा एक एक शब्द मला मोलाचा आहे. तुमचे सल्ले तुम्ही मला नक्की द्या. याच्यावर मी विचार करेल. मला तुमचे सल्ले खूप उपयोगी पडतील आणि तुमची साथ मला हवी आहे. त्याच्यामुळे माझ्या प्रत्येक आयुष्यातल्या चढउतारामध्ये तुम्ही कायम माझ्या सोबत राहा, हीच मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते. तर चला आता तुम्हाला दाखवते की सान्वीने मस्त मार्क पाडलेले आहेत, 90% मार्क पाडलेले आहे वार्षिक परीक्षेला. त्याच्यामुळे ना मी तिला मस्त अशी पिझ्झा पार्टी दिलेली आहे. तुम्हाला दाखवते मी ते. मी आहे ना माझ्या मुलीच्या आत्तापर्यंत कधीच खाण्यापिण्याच्या इच्छा मारलेल्या नाही आहेत. बाकी मी एक वेळेला तिचे कुठलेही लाड करणार नाही. वस्तू एखादी तिने मागितली मी आणून देणार नाही. तिला मी वाट बघायला लावते ते एखादी कुठलीही वस्तू तिला हवी असेल, गिफ्ट हवं असेल. परंतु ना खाण्याच्या बाबतीत तिने इच्छा दाखवली ना मला की मम्मा मला हे खायचं आहे, तिला त्वरित मी आणून देते खायला, भले ते हेल्दी असो नाही तर अनहेल्दी असो, जे काय आहे. कारण ना माणसाने खाण्याची इच्छा कोणाच्याच मारू नये. त्याच्यामुळे ना, आणि आपण आपल्या बाळाच्या इच्छा नाही पूर्ण करायच्या तर मग कोणी इच्छा पूर्ण करायची? त्यांच्याकडे काही पैसे आहेत का की जाऊन घेऊन येतील खायला? नाही, आपणच आहोत, आपण आई वडील आहोत. त्याच्यामुळे आपणच त्यांची इच्छा पूर्ण करायला पाहिजे. आणि तिने एवढे चांगले मार्क पाडलेले आहेत तर का नको मग मी तिला छान अशी पार्टी देऊ. आणि तिला पिझ्झा खरंच खूप आवडतो आणि आजकाल सगळ्याच लहान मुलांना आवडतो. आणि त्याच्यामध्ये भरपूर भाज्या घालून दिल्या तर मला असं वाटतं ते हेल्दी आहे. कधीतरी खाण्यात काहीच हरकत नाही, महिना दीड महिन्यातून एकदा. त्याच्यामुळे मी तिला मस्त अशी पिझ्झा पार्टी दिलेली आहे. तर असो, माझ्या मुलीने छान मार्क पाडलेले आहेत, त्याच्यामुळे मी खूप खुश आहे. आणि मला माहिती आहे माझ्या तुम्ही सगळ्या मैत्रिणी माझ्या ह्या आनंदामध्ये नक्की सामील असाल. तर असो, तुमचा आशीर्वाद माझ्या आणि माझ्या मुलांच्या मागे असाच कायम असू दे आणि आपल्या चॅनलवर देखील तुमचं असंच प्रेम असू दे. आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेते. बाय बाय. काय होतीये? पिझ्झा आणि गार्लिक ब्रेड. कशासाठी? मम्मीने मला चांगले मार्क्स पडले ना, म्हणून मम्मीने मागवलं. हो का? पार्टी आहे आज, पिझ्झा पार्टी मिळाली तुला. सान्वीला 90% पडल्याची आमची ही पिझ्झा पार्टी आहे. यम्मी यम्मी खावा, यम्मी यम्मी पिझ्झा. किती गाई कधी खाईल असं झालंय तिला.